नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत विविध संवर्गातील जी पद भरती आहे शिपाई लिपिक चालक पदासाठीची ही अखेरीस जाहीर केलेली आहे संपूर्ण जाहिरात. तर यामध्ये अर्ज करण्यासाठीची पद्धत, अर्ज कधीपासून सुरू होत आहेत, अर्ज करण्यासाठीचे लिंक, त्याचबरोबर शैक्षणिक पात्रता, प्रत्येक पदासाठी एकूण किती जागा आहेत याची संपूर्ण माहिती उपलब्ध झाली आहे. डिटेलमध्ये जी जाहिरात आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता याची जाहिरात आहे परभणी डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड परभणी यांच्या अंतर्गत ही जाहिरात जाहीर करण्यात आली आहे. ॲडव्हर्टाइजमेंट नंबर 1 पीडीसीसी बँक 2025 सालीची. तर पाहू शकता रिक्रुटमेंट ऑफ मिडल मॅनेजमेंट, ज्युनियर मॅनेजमेंट, सपोर्ट स्टाफ इन परभणी डीसीसी बँक. अर्ज प्रक्रिया सुरू होत आहे 25 नोव्हेंबर 2025 पासून, म्हणजे आजपासून ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरू झालंय. त्याचबरोबर पाहू शकता यामध्ये पुढची जी शेवटची तारीख आहे यामध्ये परीक्षेची ही तारीख लवकर कळवली जाईल. अर्ज प्रक्रिया सुरू झालेली माहिती देण्यात आली आहे 25 नोव्हेंबर 2025 पासून. त्याचबरोबर पाहू शकता अधिकृत जे संकेतस्थळ आहे यावर ही माहिती देण्यात आली आहे. या पद्धतीने इथे पाहू शकता जी पदे आहेत, पोस्ट आहेत, लॉ ऑफिसर या पदासाठी एकूण ज्युनियर मॅनेजमेंट JM1 बँकिंग ऑफिसर ग्रेड 2-1 आणि क्लर्कसाठी 1 आहे. यामध्ये नंबर ऑफ वॅकन्सीज एकूण 2 आहेत. डिग्री सब्जेक्ट स्ट्रीम जो आहे LLB फ्रॉम रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी विथ मिनिमम 50% मार्क्स आवश्यक आहे. पोस्ट क्वालिफिकेशन इथे समोर पाहू शकता कमीत कमी 2 वर्षाचा एक्सपिरियन्स JM बँकिंग ऑफिसर ग्रेड 2 मधून असणं आवश्यक आहे. वयाची पात्रता 21 ते 38 वर्ष दरम्यान. दुसरं जे पद आहे, पोस्ट आहे चार्टर्ड अकाउंटंट CA साठी. मिडल मॅनेजमेंट बँकिंग ऑफिसर ग्रेड 1 श्रेणी एकूण 1 जागा. चार्टर्ड अकाउंटंट शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे. मिनिमम 2 वर्षाचा अनुभव आणि वयाची पात्रता 21 ते 38 वर्ष दरम्यान असणं आवश्यक आहे. तिसरं पद आहे पुढचं IT ऑफिसर बँकिंग ऑफिसर ग्रेड 1 साठीचं. तर यामध्ये मिडल मॅनेजमेंटसाठी एकूण 4 जागा. शैक्षणिक पात्रता BE कम्प्युटर सायन्स, BTech इन कम्प्युटर सायन्स, BE इन इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन, BTech इन इलेक्ट्रॉनिक किंवा टेलिकम्युनिकेशन किंवा MCA ॲज अ फुल टाइम रेग्युलर स्टुडंट आणि मिनिमम 2 वर्षाचा अनुभव. मिनिमम 21 ते 38 वर्ष दरम्यान वयाची पात्रता आवश्यक आहे. चौथं जे पद आहे IT ऑफिसर बँकिंग ऑफिसर ग्रेड 2 साठीचं. ज्युनियर मॅनेजमेंट लेवल आहे. एकूण 6 जागा. शैक्षणिक पात्रता BE कम्प्युटर सायन्स किंवा BTech इन कम्प्युटर सायन्स, BE इन इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन, BTech इन इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन किंवा MCA ॲज अ फुल टाइम रेग्युलर स्टुडंट. यामध्ये पाहू शकता यामध्ये जी पुढची अनुभवाची पात्रता ही आवश्यक नाही आहे. फ्रेशर सुद्धा यासाठी अर्ज करू शकतात. वयाची पात्रता 21 ते 38 वर्ष दरम्यान असणं आवश्यक आहे. पुढचं पद आहे, पोस्ट आहे अकाउंटंट. या पदासाठी बँकिंग ऑफिसर ग्रेड 2 यामध्ये आवश्यक आहे. ज्युनियर मॅनेजमेंट लेवल आहे. एकूण 2 जागा. शैक्षणिक पात्रता BCom फ्रॉम रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी विथ मिनिमम 50% मार्क, 50% गुणांसह BCom असणं आवश्यक आहे. मिनिमम 2 वर्षाचा अनुभव सुद्धा तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. वयाची पात्रता 21 ते 38 वर्ष दरम्यान. त्याच्यानंतर सगळ्यात जास्त जागा ज्या आहेत त्या क्लर्क लिपिक या पदासाठीच्या आहेत. लिपिक पदासाठी सपोर्ट स्टाफ मध्ये श्रेणी आहे. एकूण 129 जागा. यामध्ये जर पाहिलं तर शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएट फ्रॉम एनी रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी विथ मिनिमम 50% मार्क्स, म्हणजे 50% गुणांसह पदवीधर असणे आवश्यक आहे. कॅन्डिडेट हॅव्हिंग डिग्री इन कम्प्युटर सायन्स, BCA, BSc कम्प्युटर और एनी इंजिनिअरिंग ब्रांच विथ मिनिमम 50% मार्क्स विल बी प्रेफर्ड. आणि स्टेनोग्राफरसाठी वेगळं आहे. तर यामध्ये वयाच्या अनुभवाची आवश्यकता नाही आहे. फ्रेशर अप्लाय करू शकतात आणि 21 ते 38 वयाची पात्रता आहे. स्टेनोग्राफरसाठी सुद्धा यामध्ये 1 जागा आहे. स्टेनोग्राफर शुड बी पास्ड द एक्झामिनेशन ऑफ स्टेनोग्राफर असणं आवश्यक आहे. 7वं पद आहे पिऊन शिपाई पदासाठी सबस्टाफ. एकूण 5 जागा. कमीत कमी 10वी पास असणे आवश्यक आहे. अनुभवाची आवश्यकता नाही आहे. वयाची पात्रता 21 ते 38 वर्ष दरम्यान. पुढचं पद आहे चालक पदासाठी सबस्टाफ ड्रायव्हरसाठी. तर यामध्ये एकूण 2 जागा. कमीत कमी 10वी पास विथ परमनंट ड्रायव्हिंग लायसन्स. अनुभवाची आवश्यकता नाही. एकूण 21 ते 38 वर्ष दरम्यान वयाची पात्रता आवश्यक आहे. यानंतर पाहू शकता क्वालिफिकेशन ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट शॅल बी रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी.
50% गुणांसह असणं आवश्यक आहे. यानंतर ना प्रोबेशन पिरियड असणार आहे. पाहू शकता प्रोबेशनरी पिरियड हा 24 महिन्यासाठी असेल. कंपल्सरी बॉन्ड प्रिसिपाईड असेल, म्हणजे तुम्हाला 24 महिन्यासाठी 2 वर्षासाठी कंपल्सरी काम करणं आवश्यक असेल. त्यानंतर पाहू शकता अपॉइंटमेंट फिक्स सॅलरी बँकिंग ऑफिसर ग्रेड 1 विल बी 25,000, बँकिंग ऑफिसर ग्रेड 2 21, फॉर क्लर्क 18,000 अँड सब स्टाफ 15,000. नो अदर अलाउन्सेस विल बी ॲप्लिकेबल ड्युरिंग द प्रोबेशनरी पिरियड. म्हणजे प्रोबेशनरी पिरियडच्या वेळेला हा जो प्रकार आहे ही वेतनश्रेणी दिली जाईल. बाकीचे जे लाभ आहेत यामध्ये ॲड नसतील. पे स्केल इथे देण्यात आली आहे. लॉ ऑफिसरसाठीची पाहू शकता. त्याच्यानंतर CA MM साठी, सपोर्ट स्टाफसाठीची, सब स्टाफ पिऊनसाठी, क्लर्कसाठीची, हे सगळ्या ज्या वेतनश्रेणी आहेत तुम्ही इथे चेक करू शकता. आता अर्ज कसा करायचा आहे तर अर्ज करण्यासाठीची लिंक ही 25 नोव्हेंबर म्हणजे आजपासून उपलब्ध झाली. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख ही 10 डिसेंबर 2025 असणार आहे. अर्ज करण्यासाठीची लिंक आपण टेलिग्राम चॅनलवर शेअर केलेली आहे. डिटेलमध्ये चेक करू शकता की तुम्हाला कशा पद्धतीने या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करायचा आहे. परभणी DCC बँकची जी अधिकृत वेबसाईट आहे या वेबसाईटवर सुद्धा याबाबतची माहिती देण्यात आली आहे. ॲप्लिकेशन फी जी आहे 800 रुपये प्लस 18% GST म्हणजे 944 रुपये इतकी ॲप्लिकेशन फी असणार आहे अर्जासाठीची. यानंतर पाहू शकता कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे याबाबतची माहिती देण्यात आली आहे. ते चेक करून इच्छुक आणि पात्र उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. आता यामध्ये पुढची जी सिलेक्शन प्रोसेस असेल यामध्ये अभ्यासक्रम कसा असेल हे सुद्धा जाणून घेऊयात. सिलेक्शन कॅन्डिडेटसाठी पाहू शकता ऑनलाईन रिटर्न टेस्ट घेतली जाईल. पर्सनल इंटरव्ह्यू पण असणार आहे. पॅटर्न जो आहे यामध्ये सब्जेक्ट नॉलेज जे आहे त्यावर म्हणजे तुमचा जो स्पेसिफिक तुम्ही जो सब्जेक्ट विषय सिलेक्ट केलाय त्यावर आधारित 50 प्रश्न, एकूण 100 गुण असतील. 40 मिनिटांचा वेळ असेल. यानंतर रिझनिंगसाठी पाहू शकता 25 प्रश्न आणि 25 गुण असतील. इंग्लिश लँग्वेज इंग्लिश नॉलेजसाठी सुद्धा 25 प्रश्न 25 गुण. जनरल अवेअरनेस स्पेशल रेफरन्स बँकिंगसाठीचे स्पेशल प्रश्न यामध्ये विचारले जातील. तर यामध्ये 25 प्रश्न आणि 50 गुण असतील. त्यानंतर क्वांटिटिव्ह ॲप्टिट्यूड यामध्ये 25 प्रश्न आणि 50 गुण, असे एकूण 150 प्रश्न आणि 200 गुणांची परीक्षा असेल. यामध्ये टाइम जो आहे 40 आणि 50 मिनिटासाठी असेल आणि वर्षन जे आहे सगळं माध्यम हे फक्त इंग्लिशमध्ये असेल. ज्युनियर मॅनेजमेंटसाठी पेपर जे आहे बँकिंग ऑफिसर 2 आणि क्लर्कसाठी यामध्ये सब्जेक्ट नॉलेज जो आहे विषयाशी संबंधित यावर 50 प्रश्न आणि 100 गुण असतील. रिझनिंग 25 गुण, 25 प्रश्न 25 गुण. इंग्लिश नॉलेज 25-25. जनरल अवेअरनेससाठी 25 प्रश्न आणि 25 गुण असतील. क्वांटिटी ॲप्टिट्यूड 25 प्रश्न आणि 25 गुण. यामध्ये टोटल 150 प्रश्न आणि 200 गुण. यामध्ये सुद्धा इंग्लिशमध्येच फक्त असणार आहे. त्याच्यानंतर पाहू शकता यामध्ये इंग्लिश लँग्वेज या सबस्टाफ पिऊन पदासाठी जी परीक्षा घेतली जाईल यामध्ये इंग्लिश लँग्वेज 30 प्रश्न आणि 30 गुण असतील. नंबरिकल ॲबिलिटीसाठी म्हणजे गणितसाठी 35 प्रश्न आणि 35 गुण आणि रिझनिंग म्हणजे बुद्धिमत्तासाठी सुद्धा 35 प्रश्न आणि 35 गुण, एकूण 100 प्रश्न आणि 100 गुण, एकूण 60 मिनिटांचा टोटल वेळ असेल. आणि इंग्लिश यामध्ये सुद्धा फक्त इंग्लिशमध्ये वर्जन आहे, म्हणजे मराठीमध्ये पेपर नसणार आहे, फक्त इंग्लिशमध्ये असेल. ऑनलाईन टेस्ट जी आहे ही ऑनलाईन पद्धतीने फक्त इंग्लिशमध्ये घेतली जाईल. मराठी ऑप्शन हा नसणार आहे असं स्पष्ट नमूद करण्यात आलं आहे. त्याचबरोबर IBPS वर ही परीक्षा घेतली जात आहे. ऑप्शन पर क्वेश्चन 5 असतील आणि पेनल्टी असेल चुकीच्या उत्तरासाठी 0.25% इतकं गुण जे आहे हे मायनस केले जातील, म्हणजे निगेटिव्ह मार्किंग सुद्धा यामध्ये असणार आहे. त्याच्यानंतर कॅन्डिडेट्सची सगळी पात्रता आहे 1 नोव्हेंबर 2025 पूर्वीची असणं आवश्यक आहे. हा सुद्धा महत्त्वाचा पॉईंट आहे. तर अशा पद्धतीने आपण डिटेलमध्ये जाहिरात पाहिलेली आहे. परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकसाठीची विविध संवर्गातील ही पदभरती आहे हे राबवली जात आहे आणि त्यासाठी अर्ज करण्यासाठीची लिंक उपलब्ध झाले मी टेलिग्राम चॅनलवर शेअर केलेली आहे. तुम्ही अर्ज करू शकता. डिटेलमध्ये जे सगळ्या पदांसाठीचे शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्यासाठीची पद्धत, त्याचबरोबर त्याचा अभ्यासक्रम इत्यादी बाबतची डिटेलमध्ये माहिती आपण चेक केली आहे. या भरती प्रक्रियेसंदर्भातल्या पुढच्या सगळ्या अशाच महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठीच लोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.